आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सातारा तालुका पोलिसांची कोट्यावधीची धडक कारवाई। गोवा बनावटीची दारू जप्त, तब्बल 1.98 कोटीचा मुद्देमाल हस्तगत। गोपनीय माहितीच्या आधारे शिवथर येथे सापळा कंटेनरसह लाखो रुपयांची विदेशी दारू जप्त, आरोपी ताब्यात। सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभाग गुन्हे प्रकटीकरण डीबी पथकाने संयुक्तपणे केलेल्या धडाकेबाज कारवाईत गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक करणारा कंटेनर पकडून तब्बल 1,98,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। पोलीस हवालदार महेंद्र नारनवर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिवथर गावाच्या हद्दीतून टाटा कंपनीच्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार विशेष पथकाने शिवथर परिसरात सापळा रचला। 19 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता सातारा फलटण मार्गावर संशयित टाटा कंटेनर क्रमांक RJ14GR0539 अडवण्यात आला। चालकाने चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे न दिल्याने पंचांसमक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासणीत 1,56,28,800 रुपयांची गोवा बनावटीची दारू, 42 लाख रुपयांचा टाटा कंटेनर आणि 20,000 रुपयांचा सॅमसंग मोबाईल असा एकूण 1,98,48,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव करीत असून या अवैध तस्करी मागील संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनवर मुजावर, पोलीस हवालदार महेंद्र नारनवर, धनंजय कुंभार, मनोज गायकवाड, राजू शिकरे, दादा स्वामी, पंकज ढाणे, विद्या कुंभार, संदीप पांडव, सतीश बाबर, संदीप आवळे, सुनील भोसले यांच्यासह पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे। रविवार दिनांक 19/2026 रोजी सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या गोपनीय अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने एक अवैध दारूची वाहतूक होतीये अशी माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तांबेसाहेब आणि त्यांच्या अधीनस्थ अधिकारी अंमलदार यांनी सापळा रचून अशा अवैध दारू वाहतुकीचा एक कंटेनर होता तो त्यांनी इंटरव्हीन केला आणि त्याची तपासणी केली असता त्याच्यामध्ये जवळपास 1480 बॉक्स जी दारू आहे माल्ट व्हिस्की नावाची दारू च्या बॉटल्स होत्या। त्याच्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये ऑलमोस्ट 48 बॉटल्स आहेत, ज्याची प्रत्येकी किंमत 220 रुपये आहे। असं एकूण ही जी दारूची वाहतूक होत होती, अवैध दारूची वाहतूक जी होत होती, ही ऑलमोस्ट 1,56,00,000 रुपयांची ती अमाऊंट, म्हणजे तेवढ्या किमतीची दारू ही वाहतूक होत होती। आणि जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।